अशी इन्स्टंटवाली काजू नारळाची बर्फी लाडू कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर लगेच ट्राय करा. कारण ह्यासाठी ना गॅस पेटवायचा आहे, दूध आटवायचं आहे, कुठे पनीर, खावा, मावा याचा कुठेही वापर न करता अगदी तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारी बनवून तयार होते. ही बर्फी बनवण्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी काजू, अर्धी वाटी साखर, 1 वाटी मिल्क पावडर घेतोय. आता या सगळ्याची मिक्सरमध्ये फाईन पावडर बारीक करून घ्यायची. इथे पाहू शकता अगदी चांगली पावडर बनून तयार झाली आहे. चाळण्याची पण काही गरज नाही. आपण ती तशीच पावडर एका भांड्यात काढून घ्यायची. काजू, साखर, मिल्क पावडर बारीक करताना मिक्सरमध्ये ती जास्त फिरवायची नाही, नाहीतर ती चिकट होते. आता बर्फी लाडूसाठी एक स्टफिंग बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 काजू, 10-12 बदाम, 10-12 पिस्ता घालून चांगलं पल्स मोडवरती जाडसर वाटून घ्यायचं. इथे पाहू शकता मी असं जाडसर बारीक करून घेतलं. याच्यापेक्षा थोडंसं मोठं ठेवलं तरी पण चालेल. आता हे सगळं एका वाटीत काढून घ्यायचं. आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत 2 चमचे साखर, 4 चमचे केसरचं दूध. हे केसरचं दूध बनवण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरायचं. त्याच्यामध्ये 4-5 केसरच्या काड्या टाकायच्या आणि 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं, म्हणजे हे केसरचं दूध आपलं तयार होईल. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये 4 चमचे सुक्या नारळाचा किस हा घालून चांगला घट्ट असं स्टफिंग तयार करून घ्यायचं. हा सुक्या नारळाचा किस अगदी सहज पाण्याच्या दुकानामध्ये उपलब्ध असतो. नसेल तुमच्याकडे सुक्या खोबऱ्याचे वाटे असेल तर ते वरचं काळं आवरण काढायचं आणि किसून घ्यायचं. अगदी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी पण चालेल. आता हे आपलं स्टफिंग रेडी झालंय. आता आपण काजू, साखर, मिल्क पावडर बारीक करून घेतलेली त्यामध्ये 2 चमचे दुधावरची साय घालून घ्यायची. ही दुधाची साय घालणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. नाही घातली तरी पण चालेल. आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आणि छान गोळा करून घ्यायचा. दूध हे रूम टेम्परेचरचंच हवं. अर्धी वाटी दूध घेतलेलं त्यामधले मी फक्त 2 चमचे दूध घातले. आपण यामध्ये दुधाची साय वापरल्यामुळे दुधाचा वापर कमी झाला. आता आपण यामध्ये 1 वाटी सुक्या नारळाचा किस घालणार आहोत आणि चांगला घट्ट गोळा बनवून तयार करणार आहोत. तुम्हाला कधी गोड खायची इच्छा झाली आणि अगदी घाई-गुंदण्याच्या वेळेला कोणत्याही सणावाराला ही इन्स्टंटवाली बर्फी लाडू नक्की बनवून बघा. करायलाही फार सोपं आहे आणि अगदी 15-20 मिनिटात बनवून तयार होतो. अजून एक तुम्हाला सांगायचं विसरले, याच्यामध्ये ना आपण दूध 1-1 चमचा करूनच ॲड करायचं. एकदम जर तुम्ही अर्धी वाटी दूध ॲड केलं तर हा गोळा अगदी सैलसर बनणार आणि त्यामध्ये जर जास्त खोबऱ्याचा खीस ॲड केल्यास खाताना फक्त खोबऱ्याचीच चव लागणार. आता हाताला तूप लावून घ्यायचं. छोटे छोटे गोळे तयार करून मध्ये आपण तयार केलेलं स्टफिंग भरायचं आणि चारही बाजूनी बंद करून चांगला असा गोल गोल लाडू बनवून घ्यायचा. आता बनवलेले हे काजू नारळाचे बर्फी लाडू वरून दिसताना थोडे तेलकट तुपट जास्त दिसतात, तर त्याला ना आपण सुक्या नारळाच्या किसामध्ये कोट करायचं आणि हे पहा आपले काजू नारळाचे बर्फी लाडू बनवून तयार झालेत. आता आपण एक एक करून सगळे काजू नारळ बर्फी लाडू तयार करून घेणार आहोत. प्रत्येक वेळी हाताला तूप लावून घ्यायचं, म्हणजे हाताला ते स्टफिंग किंवा त्याचं काजू नारळ बर्फीचं जे आवरण आहे ते चिकटणार नाही आणि आपले चांगले लाडू बनून तयार होतील. जर तुम्हाला ह्या काजू बर्फी नारळामध्ये साखर वापरायची नसेल, गूळ पावडर वापरायची असेल तरी पण चालेल. गूळ पावडर वापरून पण हे लाडू अतिशय छान बनतात आणि खायला पण खूप खमंग लागतात. आता मी याच्यावरती थोडे सजावटीसाठी पिस्त्याचे काप लावून घेतलेत, त्यामुळे दिसायला खूप छान दिसतात. याला मी बर्फी लाडवाचा आकार दिला. तुम्हाला जर फक्त बर्फी बनवायची असेल तशीही बनवू शकता. अगदी तुम्हाला कोणताही आकार द्यायचा असेल त्या आकाराचे बनवा. वरून तुम्हाला वाटलं तर चांदीचा वर्क लावू शकता किंवा ड्रायफ्रूटने सजवू शकता. अगदी खायला खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, ही रेसिपी कोणत्याही सणावाराला नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या गोड मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय, हॅपी कुकिंग.